नमस्कार मित्रांनो, रिअल्टी एक्सपर्टमध्ये आपण नेहमी छोटे घरं, प्रीमियम बंगले, प्लॉटिंग, कलरचे कामं या संदर्भातले व्हिडिओ नेहमीच पोस्ट करत असतो. आणि जे काही सुंदर घर आहे तर ते सुंदर घर आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण त्या सुंदर घरामागे जी महत्त्वाची कहाणी असते, जो महत्त्वाचा संघर्ष असतो, तो आज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये त्या व्यक्तीची असणारी जिद्द, मेहनत, संघर्ष, चिकाटी आणि एक स्मार्ट व्यवसाय, ह्यातून जो पैसा उभा राहतो त्या पैशातून बनतं एक स्मार्ट घर. मित्रांनो, चॅनलवर नेहमीच घरांचेच व्हिडिओ असतात, पण त्या घर बनवताना जी व्यवसायाची जी यशोगाथा आहे, ती यशोगाथा मी एक तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. मी आज ज्या बंगल्याचा रिव्ह्यू करण्यासाठी आलो होतो, तर त्या बंगल्याचा रिव्ह्यू करताना मला जाणवलं की एक सुंदर अशी कन्सेप्ट आहे, ज्या कन्सेप्टचा कदाचित आपल्यापैकी काही लोकांना निश्चित बेनिफिट होईल. जे उद्योजक बनण्याचा प्रयत्न करतायत किंवा ज्यांना व्यवसायामध्ये जाण्याचा इंटरेस्ट आहे. आणि हा व्हिडिओ जो असणार आहे, हा स्पेशली आपला शेतकरी बांधवासाठी असणार आहे. तर एका आंबोळ, मुक्काम पोस्ट आंबोळ, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर यातील आपले एक जे तरुण उद्योजक आहे, यशस्वी, ज्यांनी सरस्वती गोट फार्म या नावाने एक मोठा बिझनेस उभा केलेला आहे, ज्यामध्ये त्यांनी तब्बल आफ्रिकन ब्रीडच्या बोर शेळी पालनामधून वर्षाकाठी 35 ते 40 लाख रुपयाचं उत्पादन देखील केलेलं आहे. आणि त्यांची जी गुंतवणूक आहे, ती गुंतवणूक आहे तब्बल 29 ते 30 लाख रुपये. यामध्ये त्यांनी 3000 स्क्वेअर फुटाचं एक शेड दिसतं माझ्या लेफ्ट साईडला, ते शेड बनवलेलं आहे. आणि या साईडला, उजव्या साईडला जर बघितलं तुम्ही, तर इथं 100 स्क्वेअर फुटाचा त्यांनी एक स्टोरेज रूम केलेला आहे. आणि 100 बाय 100चं एक बांधकाम, असा त्यांचा एकूण 30 लाख रुपये खर्च झालेला आहे. आणि या 30 लाखामधून त्यांनी मागील 4 वर्षापासून व्यवसायाची सुरुवात केलेली आहे. आणि हा व्यवसाय हळूहळू त्यांनी आता एका शिखरावर नेऊन ठेवलेला आहे, ज्यामध्ये ते वार्षिक 35 ते 40 लाख रुपयाचं उत्पादन देखील कमावतात. तुम्ही जर हे स्ट्रक्चर बघितलं, तर याच्या खालच्या भागामध्ये जर बघितलं, तर तब्बल 200 ते 250 गावठी कोंबड्या ज्या आपण म्हणतो, त्या त्यांनी या ठिकाणी ठेवलेल्या आहे. आणि ह्या शेडला त्यांनी 2 कंपार्टमेंटमध्ये डिवाईड केलेलं आहे. याची हाईट जर तुम्ही बघितली, तर 6 फुटापर्यंत याची उंची आहे. या 6 फुटामध्ये खाली जेवढ्या दिसतात तिथं गावठी कोंबड्याचं पालन केलं जातं. आणि आपण जर वरती बघितलं, तर आफ्रिकन बोरच्या तब्बल 100 शेळ्या आहेत. यामध्ये 60 शेळ्या ज्या आहेत त्या मादी प्रकारात आहे आणि 40 जे आहेत ते बोकड प्रजातीमध्ये. तर ह्याचा जो उपयोग आहे, हा सध्या मांस उत्पादन म्हणून केला जात नसून फक्त प्रजननासाठी हा यूज केला जातो आहे. तर मित्रांनो, ही जी यशस्वी जी स्टोरी आहे, की एक बंगला त्यांनी बांधलेला आहे. आणि तो बंगला ज्यातून उभा राहिला, तर त्या बंगल्यामागची मेहनत आहे ही. जवळपास गावठी कोंबड्या 200च्या आसपास यांच्या गावठी कोंबड्या आहेत. आणि जर तुम्ही बघितलं, तर आतमध्ये त्यांनी जे शीट्स वापरलेले या टॉप रूफसाठी, आणि हे जे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे त्यांनी, हे प्युअर MS चे जे काही आय सेक्शन चॅनल्स आहे किंवा काही राऊंड बार वापरून केलेलं आहे. आणि हे जे माझ्यावरती जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतं, याची हाईट जवळपास 6 फूट ठेवलेली त्यांनी. 6 फूट ठेवण्याचं कारण हे होतं की खाली त्यांना हायजीन वगैरे चांगलं मेंटेन करण्यात यावं आणि स्वच्छतेला त्यांना स्कोप मिळावा. तर नॉर्मली आपण बचत करण्याच्या दृष्टीनं बघतो की कधी कधी एकदम कमी हाईटवर ठेवतो, पण ते फार कंजेस्टेड होतं. आणि त्यामुळं मग ती दुर्गंधी असेल किंवा जे बॅक्टेरिया इन्फेक्शन आहे, तर ते ह्या गावठी कोंबड्या असतील किंवा वरती ज्या असणाऱ्या शेळ्या आहेत, तर त्या शेळ्यांना, बकरांना होण्याचे चान्सेस आहे. आणि हे जे FRPचे जे त्यांनी शीट्स वापरले, या शीटची कॅपॅसिटी जवळपास 1000 kg त्यांनी ठेवलेली. 1000 kgला हे सस्टेन करू शकतात. आणि एवढं वेटवरती येण्याला कुठलाही स्कोप नाही. तर वरती जवळपास मी दाखवणारच आहे की 200 शेळ्या आहे आणि खाली 200 ते 250 एवढ्या त्यांनी गावठी कोंबड्या पाळलेल्या आहे. आणि या गावठी कोंबड्यांचं अंडे पण ते विकले जातात. आणि दर 4 महिन्याला ते मांस विक्री म्हणून देखील या कोंबड्या त्या विकल्या जातात. जवळपास 500-600 रुपये नागाप्रमाणे ते कोंबडी विकतात. आणि या सगळ्यामधून ते जवळपास 35 ते 40 लाख रुपयाचं रेव्हेन्यू जनरेट करतात. फक्त ह्या गावठी ज्या कोंबड्या आहेत, या कोंबड्यामध्ये त्यांची वर्षाची लेबर कॉस्ट सुटून जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं मित्रांनो, यातून जो मला तुम्हाला मेसेज द्यायचा होता की प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपलं हक्काचं घर असावं, हक्काचा बंगला असावा. ते 2 खोल्यांचा असेल किंवा मग 4000 स्क्वेअर फुटाचा असेल, पण तो असावा. आणि त्यासाठी आज ती एका हुशार व्यवसायाची जोड, जो हुशार व्यवसाय आहे तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मी वरती जाऊन पण तुम्हाला बाकीच्या गोष्टी दाखवणारच आहे. पण यातून माझा जो प्रयत्न आहे की तुमचं एक घर आहे, जो बंगला आहे, तो लवकरात लवकर उभा राहावा. तुमच्याकडं पण जर काही भांडवल असेल, नोकरीच्या निमित्ताने तुम्ही बाहेरगावी स्थायिक असाल, तर तुम्ही गाव पातळीवर तुमच्या
आईवडिलांच्या माध्यमातून किंवा कोणी तुमच्या घरी भावंड असेल त्यांच्या माध्यमातून हा ॲज अ साईड बिझनेस म्हणून सुद्धा सुरू करू शकतात. आणि मी तुम्हाला शॉर्टमध्ये हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो की त्यांनी कशा पद्धतीनं हे डेव्हलप केलेलं आहे. तर चला आपण वेळ न दवडता डायरेक्ट वरती जाऊया. इथं जे आहे तर त्यांचं हे इलेव्हेटर आहे. अतिशय स्मार्ट पद्धतीनं त्यांनी हा बिझनेस उभा केलेला आहे. अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून हे शेड उभं राहिलेलं आहे. FRPचे खाली शीट्स आहे आणि हेवी लेवलचे आय सेक्शनचे त्यांनी जे स्टील वापरलेलं आहे. तर अतिशय स्ट्रॉंग स्ट्रक्चर त्यांनी उभं केलेलं आहे. तुम्ही बघू शकतात या ठिकाणी हे जे प्रशस्त शेड तुम्हाला दिसतंय ह्याची हाईट आहे 8 फूट आणि वरती 4 फूट कैची. तर अशा टोटल यांनी जे केलेलं आहे तर खालपासून तर वरपर्यंत म्हणजे 6 फूट कोंबड्यांसाठी केलेलं आहे, 8 फूट शेळीपालन आणि वरती 4 फुटाची कैची म्हणजे 6 आणि 8, 8 आणि 6 14 आणि वरती 4 अशी तब्बल ग्राउंडपासून 18 फुटाची याला उंची दिलेली आहे. आणि सगळ्या पद्धतीनं हायटेक गोष्टींचा वापर करून त्यांनी हे शेड निर्माण केलेलं आहे, ज्यामध्ये वेगवेगळे कंपार्टमेंट केलेले, पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. आणि जे फीडिंग म्हणतो आपण, जे शेळ्यांना खाद्य दिलं जातं त्यासाठी पण त्यांनी सेपरेट बाहेर एक व्यवस्था तयार केलेली आहे. CCTV यंत्रणेखाली त्यांची निगराणी केली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मी विचार करू शकत नाही तर ती गोष्ट त्यांनी अचीव केलेली. यामध्ये त्यांनी फक्त एक सिंगल लेबर ठेवून हा सगळा जो त्यांचा 3000 स्क्वेअर फुटाचा गोठा आहे तो गोठा त्यांनी शेळीपालनाचा मेंटेन केलेला आहे. यामध्ये त्यांनी जे शेळ्यांचं जे लेंडी निघते किंवा जी विष्ठा आहे तर तीच विष्ठा खाली या FRP शीटमधून जाते आणि त्या ज्या आपल्या खाली गावठी कोंबड्या होत्या त्या गावठी कोंबड्या खात्या. तर ते गावठी कोंबड्यांपासून पण उत्पादन मिळवत आहे. गावठी कोंबडी ते मांसासाठी प्लस अंड्यासाठी त्यांना दोन्ही पण लोकल मार्केटला शेतकरी कस्टमर आहे. आणि वरती ज्या आफ्रिकन बोअरच्या ज्या शेळ्या आहेत त्या शेळ्या त्या फक्त प्रजननासाठी यूज करताय आणि वेगवेगळ्या मार्केटमध्ये ते सेल आउट पण करताय. तर अतिशय जबरदस्त लेवलचा त्यांनी सेटअप उभा केलेला आहे. कष्टातून त्यांनी छोट्या व्यवसायाचं मोठ्या व्यवसायात रूपांतर केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी सुरुवात 10 ते 11 शेळ्यांपासून केलेली होती. आज तब्बल 150 ते 200 शेळ्यांपर्यंत हा गोठा पोहोचलेला आहे. आणि सगळ्यात चांगल्या पद्धतीनं त्यांनी मेंटेन केलेलं आहे. तुमच्याही माइंडमध्ये जर आयडिया असेल तर तुम्ही ही कल्पना तुम्ही सत्यात उतरवू शकतात. तुमच्याही घराचं जे स्वप्न आहे, बंगल्याचं जे स्वप्न आहे किंवा जे तुम्हाला कमर्शियल कॉम्प्लेक्सचं स्वप्न आहे ते तुम्ही अशा व्यवसायातून नक्की अचीव करू शकतात. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच एक होता की जेव्हा पण मी कुठं घरांसंदर्भात प्लॉटिंग संदर्भात व्हिडिओ बनवायला जातो तर बऱ्याचदा मला खूप चांगले बंगले बघायला मिळतात, परंतु ते बंगले कसे उभे राहतात हे मला जाणून घेण्याची फार मोठी उत्सुकता होती. स्पेशली शेतकरी जे ग्रामीण भागातले शेतकरी त्यांनी त्यांचे बंगले कसे उभे केले. तर ते हे सांगण्याचा उद्देश हाच होता की याच्यामध्ये आज मला जी मिळाली त्यांची यशोगाथा तर ती तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर शेळीपालन असेल किंवा कोंबडी पालन असेल, गावठी कोंबडी पालन, तर यांनी मल्टीपर्पज हे शेड केलेलं आहे. तुम्हाला जरी ह्या व्यवसायामध्ये इंटरेस्ट असेल किंवा वाटत असेल की आपण यातून काहीतरी अचीव करू शकतो, स्वतःची शेतजमीन आहे, तर मित्रांनो हा व्यवसाय करायला काहीच हरकत नाही. आणि ह्याच्या संदर्भात तुम्हाला जी पण काही डिटेल आयडिया असेल तर माझा मित्र ऋषिकेश सोळशे याने त्याच्या चॅनलवर एक डिटेल मुलाखत पब्लिश केलेली आहे, ज्यामध्ये त्याने ह्या ज्या गोट फार्मचे जे मालक आहेत सुनील सर त्यांच्याशी डिटेल 1 तासाभराची मुलाखत घेतलेली आहे. आणि ती मुलाखत तुम्ही जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक टाकतोच आहे, ती जाऊन बघा. तुम्हाला तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी नक्कीच काहीतरी तुम्हाला आयडिया मिळेल, हा माझा शब्द आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे ती लिंक जाऊन चेकआउट करा. आणि ही 1 तासभराची एक्सक्लुझिव्ह मुलाखत, ज्यामध्ये एका शेतकऱ्याने आपल्या एका कल्पनेतून जो मोठा बिझनेस उभा केला आहे आणि वर्षाकाठी 35 ते 40 लाख रुपयाचा टर्नओव्हर कसा केला, जाऊन व्हिडिओ नक्की चेकआउट करा. धन्यवाद मित्रांनो.